शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल आपल्याला वेबसाईटवर पाहायला मिळाला आहे फॉर्म भरताना, तो म्हणजेच बूस्टर पंपासंदर्भात। आता या व्हिडिओमध्ये आपण बूस्टर पंप म्हणजे काय आणि नेमका बूस्टर पंप काय काम करतो आणि बूस्टर पंप हा कोणता शेतकरी लावू शकतो आणि बूस्टर पंपापासून फायदे होतील का, आता हा बूस्टर पंप घेण्यासाठी काही वेगळे पैसे लागणार आहेत का सबसिडीमध्येच येईल, ती सर्व माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बूस्टर पंपासंदर्भात जे असणारे तुमचे डाऊट हे संपूर्ण याच्यामध्ये क्लिअर होणार आहे। सर्वात प्रथम जे आहे ते बूस्टर पंप या संदर्भात बूस्टर पंप म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। बूस्टर पंप म्हणजे काय मित्रांनो, बघा, बूस्टर म्हणजे एक धक्का देणं, एक त्याला प्रेशर देणं, आपण प्रेशर पंप म्हणू शकतो त्याला। याच्यामध्ये काय होतं की ज्या शेतकऱ्याचे सोलार पंप जे आहे ते पाणी मारत नाही, ज्या शेतकऱ्याला खोलवरून पाणी काढायचं आहे आणि लांबपर्यंत त्यांना पाणी न्यायचं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी जे आहे ते वेबसाईटवर बूस्टर पंपाचं जे ऑप्शन आहे लाईव्ह करण्यात आला। मागे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये सोलार संदर्भात भरपूर काही चर्चा झाल्या, त्याचे काही प्रॉब्लेम्स मांडण्यात आले। तर यामध्ये असं ठरलं आहे की शेतकऱ्यांना यापुढे आम्ही जे आहे ते बूस्टर पंप देणार आहेत। आता हे बूस्टर पंप घेण्यासाठी जे आहेत तर हे पूर्णपणे शेतकऱ्याला स्वखर्चातून त्या ठिकाणी बूस्टर पंप घ्यायचे आहेत। बूस्टर पंप लागत असेल त्या वेळेस तुम्हाला फॉर्म भरताना तिथे मेन्शन करायचं आहे तुमची उंची किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन करायचं आहे आणि कंपनी सोबत जे आहे ते बोलचाली करून जे बोलून याची प्राइस जे काही असेल ती शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यायची आहे। परंतु आता या बूस्टर पंपासंदर्भात हे शासनाने ठरवलंय बूस्टर पंप द्यायचेत। मग आता याच्यामध्ये शेतकऱ्याला नेमका खर्च किती लागणार आहे, या खर्चाची सीमा, या खर्चाची मर्यादा तुम्ही ठरवले का? आता बघायचं झालं तर बूस्टर पंप हा खूप मोठ्या किमतीचा असू शकतो आणि बूस्टर पंप लावला तर त्या ठिकाणी तुम्ही जे लावलेले इक्विपमेंट आहे ते खर्च टिकू शकतं का? आता बूस्टर पंप म्हणजे एक प्रेशर पंपाचं काम करतो, त्याला आपण जो पंप लावलाय त्याच्यावर एक तुम्ही दुसरा वेगळा मोनोब्लॉक पंप तिथे लावणार आहात, म्हणजे आपण जे म्हणतो वरची मोटर तिथे लावणार आहात आणि त्याला एक प्रेशर टँक असणार आहे। ती मोटर काही वेळासाठी चालून त्या टँकमध्ये प्रेशर क्रिएट करेल, प्रेशर क्रिएट करून जे आहे ते प्रेशर जे आहे ते पर्टिक्युलर टाइमासाठी रिलीज करत राहील, त्यामुळे जे आहे ते पाणी जास्त लांबपर्यंत दाबल्या जाणार आहे। तर आता इथे तुम्ही दिलेले पाईप आहेत, तुम्ही दिलेले जे काही एल्बो आहेत तर हे खरंच त्या प्रेशरवर टिकण्यासारखे आहेत का, टिकण्यासाठी ते सक्षम आहेत का, हे तुम्हाला अगोदर पाहणं गरजेचं आहे। नंतरच त्याच्यावर त्या बोरवर त्या विहिरीवर तुम्ही प्रेशर पंप लावण्याचा त्या ठिकाणी विचार करू शकतात। आणखीन दुसरी गोष्ट, आता तुमची जे काही सोलार पॅनल लावलेले आहेत त्याची कॅपॅबिलिटी आहे का तो प्रेशर पंप चालवण्याकरता? आता तुम्ही जर साधारणतः तिथं 2 HP जरी प्रेशर पंप बसवायचा म्हणता, बूस्टर पंप जर लावायचा असेल तर मिनिमम तुम्हाला त्या ठिकाणावर 3 ते 4 पॅनल वाढवावं लागणार आहेत। आता हा खर्चाचा भुर्दंड कोणाला पडणार आहे? शेतकऱ्याला 3 ते 4 पॅनल जर लावायचे असतील आणि त्या बूस्टर पंप लावायचा असेल तर म्हणजे जवळपास लाखाच्या घरामध्ये तिथे खर्च जाणार आहे। मग खरंच हे या ठिकाणी बूस्टर पंप हा योग्य राहील का, या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे का? तुम्ही या व्यतिरिक्त काही बूस्टर पंप लावण्यासाठी काही खर्च मर्यादा, काही त्याचं काय बजेट जे आहे ते ठरवून दिलेलं आहे कंपन्याला की एवढ्या बजेटमध्ये शेतकऱ्याला जो आहे तो बूस्टर पंप लावून द्यायचा आहे, हे सुद्धा स्पष्ट करायला हवं। कारण शेतकऱ्यांनी आता बूस्टर पंप तिथं लावायचा म्हणून फॉर्मवर जर निवडला असेल आणि तो बूस्टर पंपासाठी कंपनीकडे जातोय, कंपनीला म्हणतोय बूस्टर पंप मला पाहिजेत आणि कंपनी ज्यावेळेस त्याला सांगेल की याला 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये खर्च येईल, त्यावेळेस शेतकरी कॅपेबल राहणार नाहीये तो बूस्टर पंप घेण्याकरता आणि हा बूस्टर पंप त्या ठिकाणी काम सुद्धा करणार नाहीये। कारण तशा पद्धतीत तिथे भांडवल, तशा पद्धतीत फिटिंग, तशा पद्धतीत सगळं असायला हवं जर बूस्टर पंप लावायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला एकंदरीत विचार करूनच जो आहे तो बूस्टर पंपाचा मुद्दा त्या ठिकाणावर तुम्ही द्यायला हवात। याच्यापेक्षा एक सोपं तुम्हाला एक हे होतं की ज्या वेळेस तुम्ही V4 पंप देताय तर त्या ठिकाणी V6 पंप देऊन याच्यामध्ये व्होल्टेज, जास्त व्होल्टेजचे पंप वापरून जर तुम्ही ते पंप दिले असते तर नक्कीच एकाच पंपावर जे आहे ते शेतकऱ्याचं काम झालं असतं आणि शेतकऱ्याला दूरपर्यंत त्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी हाच पंप जो आहे तो सक्षम झाला असता। परंतु याच्यामध्ये वेगळंच काहीतरी कारण काढून वेगळेच काहीतरी इक्विपमेंट देऊन जर हे करत असाल तर ही योजना पूर्णपणे तिथे फेल होणार आहे, बूस्टर पंप काम करणार नाहीयेत। आता प्रायोगिक तत्वावर हे पंप कुठे लागलेले आहेत आणि याचे जर प्रयोग सक्सेस झाले असतील तर कोण्या शेतकऱ्याकडे लागलेला असेल तसंही आम्हाला कमेंटमध्ये कळवावे,
जेणेकरून आम्ही त्या ठिकाणावर जाऊन त्याचा रिव्ह्यू घेऊ आणि खरंच तो बूस्टर पंप काम करतो का याचं इतर शेतकरी बांधवाला सुद्धा त्याची माहिती होईल. आता डॉक्युमेंटरी झालं, ऑफिशियली त्यांनी टेस्ट केले असतील, बूस्टर पंप काम करतात आणि बूस्टर पंप हा उंचपर्यंत पाणी नेण्याकरता तिथं कॅपेबल असतात, हे सगळं त्यांनी जे आहे ते कंपनीमध्ये जे काही प्रॅक्टिकली डॉक्युमेंटरी तिथे चेक केला असेल आणि ते आहे. पण आता बांधकामाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर बिल्डिंगवर उंच बिल्डिंगवर पाणी नेण्यासाठी, टँकमध्ये पाणी भरण्यासाठी जे आहे तर त्या ठिकाणी बूस्टर पंपाचा वापर केला जातो आणि तिथे ते पंप व्यवस्थितरित्या काम करतात. परंतु तो भाग म्हणजे बिल्डर आणि शेतामधला पूर्णपणे हा वेगळा आहे, तिथे पूर्णपणे वेगळी सिस्टीम आहे. त्याच्यामुळं या गोष्टीचा एक विचार करायला हवा आणि नंतरच हा बूस्टर पंपाचा जो आहे तो निर्णय घ्यायला हवा. शेतकऱ्यांनी सुद्धा खरंच हा बूस्टर पंप व्यवस्थितरित्या काम करतो का, आणि मेन गोष्ट म्हणजे याची किंमत किती असणार आहे. आता कंपनी तर सध्या स्थितीत बघायचं झालं तर कोणत्याच बाबतीत बोलायला तयार नाहीये आणि आता बूस्टर पंप लावायचा म्हटला तर मग या गोष्टीची किंमत किती असणार आहे, किंमत ठरवून दिली का, हे सगळं शेतकऱ्याला जे आहे ते कंपनीवाल्यांनी आणि शासनानं सुद्धा जे आहे ते सांगायला हवं. आणि हा पंप जो आहे तो किती पाणी उंचीवर नेण्यासाठी किती HP चा पंप तिथे लागणार आहे. आता बूस्टर पंप तुमचा रेग्युलर तुम्ही सक्शनवाला पंप लावणार आहात का जो रेग्युलरली चालतो बूस्टर पंप तो पंप लावणार आहात का, हे पण तुम्ही त्यांना तिथे एक मेन्शन करून द्यायला हवं. सक्शनवाला जर पंप लावत असाल तर तुम्ही टाकलेला पाईप तो काम करेल का सक्शनसाठी, या गोष्टीचा एक प्रश्नच आहे. कारण काही ठिकाणी काही कंपन्यांनी नॉन ISI पाईप वापरलेले आहेत, एकदम हलक्या क्वालिटीचे SDP पाईप तिथे वापरलेले आहेत. ज्यावेळेस सक्शन करणार आहे तो पंप त्यावेळेस तो पाईप चिपकण्याचे चान्सेस आहेत. मग या गोष्टीकडे लक्ष दिलंय का हे पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही रेग्युलर बूस्टर पंप देत असाल तर याच्यामध्ये तो पंप किती HP चा टाकणार आहात, 2 HP 3 HP 5 HP चा पंप टाकणार आहात का, मग ते त्याला लागणारे पॅनल, त्याला लागणारी जी ऊर्जा आहे मग ही कुठून तुम्ही जनरेट करणार आहात का, त्याच पॅनलवर ते चालवणार आहात, पंप रेग्युलर चालणार आहात का बूस्ट करणार आहात पंप, हे पण कळायला हवं. कारण जो पंप आहे, जो बूस्टर पंप आहे त्याची एक टाइम लिमिटेशन असते की तो पंप पर्टिक्युलर वेळेनंतर 1 मिनिट अर्ध्या मिनिटासाठी स्टार्ट होतो आणि प्रेशर क्रिएट करतो. त्याची जे काय प्रेशर टँक आहे त्याच्यामध्ये बलून सारखा एक हे असतो, एक बलूनच आपण म्हणू शकतो त्याला, बलून मध्ये तो पाणी भरून जो आहे तो प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट करतो आणि तो पर्टिक्युलर त्या टाइमामध्ये जे आहे ते तो प्रेशर रिलीज करतो. म्हणजे जे पाणी जे आहे तर त्याचा जो काय फोर्स आहे तो वाढवण्याचा तिकडे तो प्रयत्न करतो आणि जो दूरवरपर्यंत पाणी नेण्यात जे आहे ते यामुळं मदत होणार आहे. एकंदरीत ही जर त्यांनी पूर्णपणे शासनाने टेस्टिंग केली असेल आणि खरंच हा पंप तिथे काम करत असेल तर शेतकऱ्यासाठी ते योग्यच आहे. परंतु मला तर वाटतं की बाबा हा जे बूस्टर पंप तुम्ही देताय त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी, जे काही पॅनल एक्स्ट्रा लागणार आहेत तर किती पॅनल एक्स्ट्रा लागणार आहेत का, त्याच पॅनलवर हा पंप रन करणार आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्क्लोज करायला हवा. नंतरच शेतकऱ्याला जो आहे तो तिथे बूस्टर पंपासाठी अप्लाय करायला लावावं. कारण शेतकऱ्याला पण कळायला पाहिजे की मला यासाठी किती खर्च लागणार आहे. शेतकऱ्याला पूर्णपणे पैसे हे बूस्टर पंपाचे लागणार आहेत. जे काही ते त्यांनी तिथे दिलेलं आहे, स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, हे स्वतः कंपनीशी बोलून, स्वतः कंपनीशी वाटाघाटी करून जे आहे ते या पंपाचे पैसे शेतकऱ्याच्या खिशातून स्वतः जाणार आहेत. त्यामुळं खर्च मर्यादा किती असावी ह्या सगळ्या गोष्टीचं तिथे डिटेल मेन्शन करायला शेतकऱ्याला माहिती देणं ही गरजेचे आहे. तर शेतकरी बांधवांना आपल्याकडे जर हे असे बूस्टर पंप लागलेले असतील आणि तुम्हाला या बूस्टर पंपा संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि याविषयी जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.